पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। श्री संत गोविंद महाराज की जय। श्री गणेशाय नमः सरस्वते नमः। तापस वेश धरो निपुण्य करावा श्रम निर्माण गोवावया कपी नंदन माया पान करावी। श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। पुण्य पावन पवित्र असणारी ही चांदोळा नगरी, पवित्र नगरीमध्ये पवित्र असणाऱ्या मारुतीरायाच्या दरबारात अखंड हरिनाम सप्ताह आणि अखंड हरिनाम सप्त्यामध्ये आज शेवटचा दिवस आणि शेवटच्या दिवशी लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यथासांग पद्धतीने या ठिकाणी पार पडत आहे। सज्जन हो, मायबाप हो, पहिलं प्रथम देवादिदेव भगवान रामचंद्र प्रभू, त्या रामचंद्र प्रभूच्या चरणावर नतमस्तक होऊन मारुतीरायाच्या चरणावर नतमस्तक होऊन या ठिकाणचे अधिष्ठान मूर्ती वाचक सूचक श्रोते सज्जन मायबाप माता भगिनी लहान थोर वयोवृद्ध तपोवर्ध आणि ज्ञानवर्ध सर्व साधू संत मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होऊन लक्ष्मण शक्तिमुक्त सोहळ्यातला तिसरा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायातली उर्वरितली सेवा। सज्जन हो, कथेचा अनुसंधान इथपर्यंत आलेला आहे। 4 तोंडाचा काळनेमी आणि 10 तोंडाचा रावण या दोघांचा संवाद चालू आहे। रावण असणारा काळनेमीला आज्ञा करत आहे, ऐक काळनेमी, मारुतीराया येण्याच्या अगोदर दोर्णांच्या पर्वताच्या जवळ जायचं, तिथं सुंदर असणारा आश्रम तयार करायचं आणि तापस वेश धारण करायचं। कितीतरी वर्षापासून हा साधू इथं बसलेला आहे की काय असं बघणाऱ्याला वाटावं। आणि येणारा मारुतीराय आहे, राम उपासक आहे आणि त्या राम उपासकाला रात्रभर तिथं थांबून घ्यायचं आहे। अशा प्रकारचं रावण त्या काळनेमीला असणारा आज्ञा करू लागलेला आहे। सुपक्व फळे सुशीतळ जळ सुंदर वृक्ष सुपरिमळ वा आपण घरावे अति सुशील गोळांगुळ विगुंतावया। गोळांगुळ म्हणजे वानर। सुंदर असणारा बगीचा तयार कर, सुंदर असणारे त्या ठिकाणी वृक्ष तयार कर, वृक्षांना सुंदर गोड असणारे फळं तयार कर। बरं काय, कपट रूपानं आश्रम रम्य झाला पाहिजे। मारुतीराया त्या ठिकाणी आल्यावर मारुतीरायाला अतिशय आनंद वाटला पाहिजे। बरं काय, येणाऱ्या संताला त्या ठिकाणी आल्यावर समाधान वाटलं पाहिजे। अशा प्रकारचा मारुतीराया त्या काळनेमीला रावण बोलू लागलेला आहे। निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कथे शिवनावर रघुनंदन तेने त्यासी सुख गहन कपी नंदन विगुंतेला। निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान, निष्ठा दाखव, ब्रह्मज्ञान सांग, खरं सांगू नको, खोटं सांग म्हणाले। बरं काय, कथेशी रघुनंदन, भगवान रामचंद्र प्रभूच्या कथेचं वर्णन कर, रामाची कथा सांग। कोणाला म्हणाले मामा? वाईट वर्तीच्या काळनेमीला, सांगणाराही वाईट, ऐकणाराही वाईट। बरं काय, म्हणून या रावणानं त्या काळनेमीला विनंती करू लागलेला आहे। आतिथ्य करावे हनुमंता सुरस सांगावी रामकथा जेणे गुंती पडे कपिनाथा ते सर्वथा करावे। आई काळनेमी अतिथी करावे हनुमंता। अचानक मध्ये येणारे मारुतीराया अतिथी देव भाव, त्याला देवासारखं मान, देवासारखी पूजा कर आणि सुरस सांगावे रामकथा। भगवान रामचंद्र प्रभूची कथा गोड आवाजामध्ये सांग, जेणेकरून मारुतीरायाला, त्या मारुतीरायाच्या मनाला स्थिरता वाटावं, समाधान वाटावं।
अशा प्रकारचं बोलू लागले. तेथे महाशूर राक्षसी प्राणी मात्रा सगळे ग्रासी वा आपण युक्ती साधावी आयसी जे कपिंद्राशी ते गिळी. तिथं भयानक असणारी राक्षसी म्हणजे मगर आहे, बाजूला तळ आहे, तळ्यात मगर आहे आणि प्राणी मात्राला गिळणारी आहे. तिला सहज गिळून त्या मारुतीराला सहज गिळल अशा प्रकारची युक्ती कर म्हणाले महाराज. माऊली कपट कर म्हणाले. कपट केल्यानं तळपट उठाले. रावण म्हणाले काळने मी कपट कर बर काय, आणि काळने मी ऐकू लागलेलं आहे महाराज. आतापर्यंत ज्यानं कपट केलंय त्याचं तळपट उठलंय महाराज. म्हणून तुम्ही आम्ही रामकथा ऐकावा आणि रामकथा आचरणात आणावं महाराज. नुसतं ऐकलं सोडून टाकलं तर जमल का? कान फुकले सोनाऱ्याने इकडून तिकडे गेले वारे. म्हणून हे रामकथा ऐकावा आणि रामकथा आचरणात आणावं. औषधी समीप सविस्तार जळे संपूर्ण सरोवर वा सुंदर कमळी मनोहर तेथे कपिंद्र गोवाला. आणि त्या औषधीच्या जवळ सुंदर असणारं सरोवर तयार कर बर काय. जल असणारं गोड असलं पाहिजे. मारुतीला तिथं रात्रभर गोला पाहिजे, थांबला पाहिजे महाराज. कपटानं काळनेमीला सांगू लागलेलं आहे चिंतन करा. रावण कपट केलं महाराज. 1,00,000 पोरं 1,25,000 नातू हिंदानेच बुडाला मामा. तुम्हा आम्हाला एकच आहे म्हणून रामकथा ऐकावं आणि कपटाची वार्ता भली नव्हे का सर्वता. कपट करायचं नाही महाराज. कपट केले म्हणजे नक्की आपण असणाऱ्या नरकात गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून रामकथा ऐकून आचरणात आणावं. बोला गमन करणी शीघ्र शक्ती सर्व प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती ते युक्ती साधावी. आई म्हणजे गमन करून शीघ्र गती. लवकरात लवकर त्या ठिकाणी जा, सुंदर आश्रम तयार कर आणि मारुतीला तिथं मार बर काय. कोण्या का पद्धतीनं होईना एक तर मार नाहीतर गोवून ठेव रात्रभर. रात्रभर तिथं राहिला म्हणजे त्या लक्ष्मणाला जे शक्ती लागली त्या बेळावर सूर्याचे किरण पडतात आणि लक्ष्मण मरून जाईल. बघा महाराज रावण काय वाईट वर्तीच आहे. ज्यानं कपट केले महाराज. माता म्हणे जियेसी भोगू पाये तियेसी कपटे मिळविले दोडीशी सपुत्र परिवारेशी. सर्व 1,00,000 पोरं 1,25,000 नातूला मारलं महाराज रावणाला. कशामुळं? केवळ कपट केल्यामुळं, वाईट विचार केल्यामुळं. म्हणून असणारं तुम्ही आम्ही वाईटाला जवळ घ्यायचं नाही बरं काय. वाईट विचार बाजूला करायचं आहे. काय म्हणतात बोला. मी तुझं सांगो कपट गती केवळ कपट मूर्ती वा तेथे माझी कोण युक्ती सर्वथा मारुती मारावा. काळने मेरा रावण म्हणत आहे मी तुला कपट युक्ती सांगायला तर तू केवळ कपटाची कपट मूर्ती बर काय. मी तुला म्हणालो कपट कर पण तू हुबेहूब कपटाची मूर्ती आहेस. तुला सांगायची गरज नाही कळले मी बरं काय. कसं मारुती राहायला गोवावं, कसं मारावं हे पहिलंच तुला अभ्यास आहे. अशा प्रकारचा रावण त्या काळनेमीला बोलत आहे. पावला हनुमंत सौमित्र मरेल त्वरित वा मरण पावेल रघुनाथ दोघा मृत्यू त्याचे. थोडस चिंतन करा महाराज. मारुती राया मेला म्हणजे लक्ष्मण राया मरते. कारण औषधी कोण येईल का दुसरा जवळ आहे का. 12,04,440 कोस आहे. मारुती रायातच बळ आहे माय. का बळ आहे सांगू का. त्या अंजनी मातेनं 60,000 वर्ष महादेवाची तपश्चर्या केली. आमची माय सिरियल बघाली महाराज बर काय. मग तू त्या ठिकाणी गोवून घे. एकदा मारुती मेला लक्ष्मण नको म्हणताना मरते आणि लक्ष्मण मेला की राम मरते. रामायण भावाभावाचं प्रेम शिकवते महाराज. वैरी रावण आहे. रावणाला विश्वास आहे. मारुती
लक्ष्मण मरते आणि लक्ष्मण मेल्यावर त्याचा मोठा भाऊ मरते. आम्ही मोठ्या भावाला मारायला निघाल्या. रामायण ऐकून आचरणात आणल्या का? अजिबात नाही महाराज. बोला. मरण पावल्या रघुनंदन कैसेनी वाचल विभीषण वा. सुग्रीव ही सांडिल प्राण अर्धक्षण न लागता. बघा रावणाला एवढा विश्वास होता महाराज. रामचंद्र प्रभू मेल्यावर राजा सुग्रीव मरते, विभीषण मरते. अर्ध्या क्षणात सुग्रीव राजा मरते म्हणाले. एवढं प्रेम आहे महाराज. रामायण किती एक वर्षापासून चालत आलेलं आहे, पण रामायण इथलं का महाराज? अजिबात नाही. म्हणून हे प्रेम आहे. प्रेम सुख देई, प्रेम सुख घेई, प्रेमाविन नाही समाधान. म्हणून बाबा हो, तुम्ही आम्ही प्रेम देवावा. बोला नवनाथ पाटील. नळनीळ जामवंत अजुतपती मरतील समजत. वा. एवढा साधेल कार्यार्थ जरी हनुमंत मारिला. रावण म्हणत आहे नळ नीळ जांबुवंत अवघे 18 पद्म 56 कोटी 72 कोटी 20 एवढे लोक मरतात महाराज. बघा एवढं जर तू कार्य साधलास तर काळनेमीला बोलत आहे महाराज. काय म्हणाले? बोला. मनोनी धरले गोनी चरण देनाथ राज जाण चिंता सागरी पुरता पूर्ण तारू आपण स्वयं व्हावे. थोडस चिंतन करा माय बापू. लंकेचा राजा रावण 14 चौकड्याचं राज्य आहे. 33 कोटी देव बंदीशाळेत आहे. 7 कोटी सोन्याचे घर आहे. आणि रावण कायमीच्या पाया पडत आहे. सज्जनो, चुकली वर्म फेरा पडे. वर्म चुकला, रावणाला जमलं नाही. तुमचं आमचं कसं व्हावं मामा? आम्ही जर कपट केले तर आमचं कसं व्हावं? म्हणून रामायण ऐकावं आणि रामायण आचरणात आणावं. बोला. चालू असलेल्या लक्ष्मण षष्टीसाठी देणगी देणारे गणेश रामराव चिरेवाड जामगाव यांच्याकडून 100 रुपये, महानंदाबाई लक्ष्मण झटकडे यांच्याकडून 50 रुपये, व्यंकट पाटील झटकडे यांच्याकडून 100 रुपये, गणेश शंकर झटकडे यांच्याकडून 100 रुपये, विठ्ठल मारुती भोकुलवाड यांच्याकडून 100 रुपये, सूर्यकांत पाटील यांच्याकडून 100 रुपये, श्याम मारुती पाटील तमसटे यांच्याकडून 100 रुपये, रतनबाई राम श्रीरामे यांच्याकडून 100 रुपये. धन्यवाद. मग गाणी बाकी बहुता पडे तर नावनी मागता मग होतसे प्राणांचा अवस्था जीव दाता तुवा होई. काळनेमीला रावण असणार विनंती करून म्हणत आहे महाराज. ग्लानी भाग्ये पुन्हा पुन्हा विनंती कराले. प्राण जाते की काय अशी अवस्था झाली. पुन्हा पुन्हा पाया पडाले. काळनेमी माझा प्राण चाललाय. मला असणार माझा तू जीवदाता हो. बघा तिकडं वाटलावण्या गेल्यानं जीवदाता होत नाही का महाराज? वापस युद्धाच्या ठिकाणी जायला गेलं तर तिथं काही टेन्शन होईल का? अजिबात नाही. पण माय बापा वाईट विचाराची अवस्था अशी असते. वाईट लोकांवर संकट येते महाराज. आणि म्हणून असणारा रावण पुन्हा पुन्हा पाया पडून त्या काळनेमीला विनंती करत आहे. ऐसे ऐकताची उत्तर दत्कलाला शेष वीर हृदय कोणतला दुर्धर कपट प्रकार भला नव्हे. सज्जनो माय बापो एवढं राक्षस वीर काळनेमीला ऐकलं आणि दचकलच हृदयात. अंतकरणाच्या ठिकाणी दसका भरला महाराज. मन बुद्धी चित्त अहंकार त्या ठिकाणी अतिशय तरतर तरतर कापलेले आहे. कपट प्रकार भला नव्हे. काळनेमी मनाला म्हणत आहे रावण मला कपट कर म्हणाले, पण कपट प्रकार योग्य नाही बर काय. कपट करिता हिरण्य कशिपू खंड केली वपू. बोला. तेथे आमचा कोण प्रतापू रुद्र रूप जिंकावया. चिंतन करा सज्जनो. 4 तोंडाचा काळनेमी म्हणत आहे मनातल्या मनात. हिरण्य कशिपूने कपट केलं देवासोबत. देव नरसिंह रूप धारण केले बाबा
आणि खंड विखंड केली वपू. वपू म्हणजे शरीर. काळनेमी कपट केलंय, काळनेमीच्या शरीराचे तुकडे करून टाकलं भगवान परमात्म्यानं. आणि रावण म्हणालाय मला कपट कर. मग माझं हित होईल का? अजिबात नाही महाराज. बोला. कपट साधिले अमरेंद्र भगी व्यापिले शरीर वा. कपट साधिले चंद्र शैरोगे थोर व्यापिला. सज्जनो बाबा चंद्र कपट केला गुरु मातेसोबत. डाग लागला महाराज, डाग. तुम्हा आम्हाला रात्रीला प्रकाशित करणारा चंद्र आहे. आम्ही कोणालाही प्रकाशित केले नाही मामा. आमच्या हातून एकही माळकरी झाला नाही. आणि आम्ही जर कपट केलं तर कसं होईल? 33 कोटी देवाचा राजा इंद्र, इंद्रानं आईले मातेसोबत कपट केलंय महाराज. 1000 छिद्र पडले. पतिव्रता मातेवर नजर टाकली आणि म्हणून त्याला 1000 छिद्र पडले. आम्ही जर कोण्या माईकडे नजर टाकलं तर आम्हाला काय वाट होईल महाराज? आणि म्हणून रामकथा ऐका. आणि रामकथा आचरणात आणा. बरं काय? खाऊन जेवण घर घेणे आईसे. बोला. सांडून हस्तपाद छेदने शेकी. शेची प्राणी निमाला. शस्त्र अर्जुनानं खाऊन पिऊन रेणुका मातेच्या इथं घर घेतलं महाराज. माईला मारलं. परशुराम आले 100 हात तोडलं आणि त्या अशस्त्र अर्जुनाला मारलं. जैशी करणी वैशी भरणी. म्हणून कर्म करायचे आहेत महाराज. 2 प्रकारचे कर्म आहेत, एक सुकर्म आणि एक कुकर्म. म्हणून तुम्ही आम्ही कर्म करते वेळेस विचार करावा. चांगल्या कर्माला जवळ घ्यावं महाराज. वाईट कर्म करावं का? अजिबात नाही. रामायण हे तुम्हा आम्हाला शिकवते. आणि म्हणून तुम्ही आम्ही आचरणात आणावं. बोला. येणे रावणे जाण सांडून या राजचिन्ह वा. भीक मागो गेला आपण सीते परान्न देई मात. काय नेहमी मनात विचार करायला तर बाकीचे सोडावं. ज्यानं आपल्याला कपट कर म्हणाले त्यानं कपट केला महाराज. सीते कोरान्न देई माते. बर काय? याला बघावं लागालय आणि यानं म्हणालय मला कपट कर तर मजा कसं होईल? काय नेहमी विचार करू लागलेला आहे. माता म्हणे जियसी भोगू. आहे तियसी वा. भक्ते मेविले धुळीशी सपुत्र सैन्याशी मारविले. सज्जनो बाबापो माता म्हणे जीएसी आणि गोगू बाये तीएसी. माय म्हणाल्या वाईट विचार केला मामा. 1 लाख पोरं 1.25 लाख ना तू काही शिल्लक राहिलं नाही रावणाचं. बरं काय? माय म्हणजे माय असते मला. दुसऱ्याची पत्नी आपली माय असली पाहिजे तरच पोती सांगाव. आणि आमच्या अंतकरणात जर वाईट विचार आला मामा, पोती सांगला काय, कीर्तन केला काय, प्रवचन केला काय, खड्ड्यात गेल्याशिवाय राहिला. किती एक महाराज मरून चलेत महाराज. बरं काय? जसं कर्म करा तसं फळ मिळते महाराज. बोला. इतरांची गती कायशी कपटे नाडिले देवाशी. ईश्वरत्व सांडोनी मानसी स्वये भिकेशी लागे. अहो बाकीच्या लोकांचं सोडा. जगाचा मालक देव. देवानं कपट केलंय महाराज. देवाला सुद्धा चुकलं नाही. मग तुम्ही आम्ही कपट करावं का? अजिबात नाही महाराज. पुढची वेळी काय म्हणते आहे का? आपण होऊन या रंक बळीशी मागो लागला भिक. वा. त्याने द्वारपाळ केला देख पुराणे असंख्य बोलती. काय नेहमी विद्वान होता महाराज. होता राक्षस नामा. तुम्ही आम्ही माणसाच्या जन्माला आल्या. आम्हाला माणूस म्हणून घ्यायला सुद्धा लाज वाटते महाराज. आम्हाला भाऊ कळणा, माय कळणा, बाप कळणा, गणगोत कळणा. बर काय? देव कपट केला. बर काय? आणि भट्टूने धारण केलं आणि बळीराजाच्या घरी गेलं. तिथं भीक मागले. 3 पाय जागा. एका पायानं पृथ्वी आठवून टाकले. दुसऱ्यानं आकाश. तिसरा पाय कुठे ठेवू राजा? बळीराजा उदाहरण करण्याचा होता मामा. आमच्या इथं सोयीला आल्यानं तोंड वाकडं होते. बळीराजानं म्हणले देवा
माझ्या डोक्यावर ठेव. डोक्यावर ठेवलं आणि त्या बळीला पाताळात घातलं महाराज. पाताळात गेल्यावर बळीनं पायाला धरले, सोडलं नाही महाराज. आताही देव बळीच्या दारामध्ये खांद्यावर घोंगड, हातात कोळकोळ्याची काठी आणि उभा टाकलेला आहे महाराज. काय नेहमी म्हणत आहे, देवाला जमलं नाही ते मला कसं जमाल. त्याला कपटाची वार्ता बली फली नव्हे गा सर्व थाय वा. कपट करिता कपिनाथा वा. बघाताशी करावे. काय नेहमी मनात विचार करू लागलेला आहे, या लागी कपटाची वार्ता बली नोये गा सर्वता. कपट हे योग्य नाही आणि आम्ही कपट करू नये असं काय नेहमीचा विचार आहे. बोला श्रीरामाचे विज भक्त तयाशी कोणी कपट करीत वा वा. समेची मरण पावत नरक भोगीत अनिवार्य. काय नेहमीला माहित होतं महाराज, त्याने कथा ऐकलेला होता. भगवान श्रीराम प्रभूचे भक्त आणि त्यांच्या सोबत जर कोणी कपट केलं तर नक्कीच ते मेल्याशिवाय राहणार नाही आणि तो नरकाला गेल्याशिवाय राहणार नाही बर काय. आणि म्हणून हे कपटाची वार्ता योग्य नाही. हनुमान श्रीरामाचा किंकर वा. श्रीराम भजनी अति तत्पर. बोला त्याशी कपट करी जो नर त्याचे शरीर वाटेना. काय नेहमी म्हणू लागलेला आहे, रामचंद्र प्रभूचा मारुती राणीचा भक्त आहे. आरनेशी अखंड रामाचं चिंतन करणार आहे महाराज आणि त्याच्यासोबत कपट करावं. मरण आलंय माझ्या जवळ, कळालं महाराज काय नेहमीला बर काय. म्हणून तुम्हा आम्हाला सुद्धा कळालं पाहिजे. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून विषाचा. इथून तरी आपण मोकळ्या अंतकरणानं राहावं. ऐसे जाणतो मी आपण स्वयं सांगत से रावण. वा वा. कपिशी जे विघ्न करण बोला मजची मरण ओढवले. काय नेहमी मनात म्हणत आहे, हे सगळं मला कळते, मी जाणताय. आणि रावण म्हणाला आहे की मारुती रावासोबत कपट कर, योग्य नाही बरं काय. काय म्हणलंय बोला. पाया पडोनी रावणे अर्ध अर्ध राज्य देईन म्हणे. वा वा. मजनी मालिया प्राण कोण राज्य कोणे भोगावे. काय नेहमी मनात विचार करत आहे महाराज. पाया पडून अर्ध्या राज्य देतो म्हणाला. मी जर मारुतीरायाकडे गेलो तर नक्कीच मी मरण आणि मी मेल्यावर कोण राज्य भोगल मामा. किती कोट्यावधी प्रॉपर्टी तयार करा, कोणी कोणाचं नाही बाबा नाही कोणाचे कोणी तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून बर काय. म्हणून तुम्ही आम्ही विचार करावं आणि आपल्या जीवाचं हित करावं. जीवाचं हित कुठं आहे महाराज. सद्गुरु माऊलीकडे आहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नये. म्हणून आपला देव एक करून घ्यावा. काय म्हणते बोला. आता नवत तारा होयथे वावा. रावणाची करील घात. बोला. या परिस हनुमंत होया माते हित काही. काय हुशार आहे महाराज. काय नाही राक्षस कुळातला आहे तरी पण विद्वान आहे. काय नाही मी मनात विचार केलाय, इथून जर जायला गेलो तर रावण मला मारल्याशिवाय राहीना बर काय. पण रावणाच्या हातून मरावं का मामा. दुर्जनाच्या उश्याला बसू नये, सज्जनाच्या पायथ्याला बसावाय बर काय. आपलीच कुटाळकी करणाऱ्याला जवळ घ्यावं का. अजिबात नाही महाराज. चिंतन करा, रामकथा आचरणात आणायचंय. काय होते बोला. हनुमान सभाय श्री रघुनाथ वा. श्रीराम प्रेमे सदा डुल्लत होता
त्याचे हाते घात कृतार्थ मी झालो. काय नाही, मी मनात विचार करू लागले, मारुती राया अंतर बाह्य रघुनाथाचं चिंतन करते. अंतर म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार, अंतचतुष्टी. मन रामाचं चिंतन करायले, बुद्धीचा विचार राम आहे, चित्ताच्या ठिकाणी राम आहे, अहंकार राम झाला. बर काय विषय तो त्यांचा झाला नारायण. आयसे विचारोनी मनी मान देत रावण वचनिया तुझी आज्ञा उल्लंघोनी केली. सामर्थ्य जनी आसेना. आणि असा विचार काय नाही, मी मनात विचार केला महाराज. दोन्ही हात जोडले, रावणाला म्हणाले, महाराज राजश्री, तुमची आज्ञा उल्लंघन करणारा असा कोण आहे? अजिबात नाही. कळालंय मामा, वाईट वर्तीचे लोक जवळ आल्यावर मोठेपणा देवावं आणि तिथून बाजूला निघून जावावं. आणि आम्ही तिथं जर बसल्या तर वाया गेल्याशिवाय राहत नाही. काय नेहमीला कळालं. अजून काय केलंय बोला. आयसा कोण आहे थोरा जो उल्लंघू शके तुझे उत्तर. वाह. वेगे करोनी नमस्कार बोला. निशाचर उसळला. आणि अशा प्रकारचं बोलणं महाराज, तुमच्या या जगामध्ये कोणी नाही तुमच्या शब्दाचं उल्लंघन करणारा. कोणाच सामर्थ्य आहे बर काय. तुम्ही मालक आहात. काय नाही, मी पाया पडलो महाराज रावणाच्या. रावण मालक आहे ना, आम्ही आमच्या मालकाच्या पाया पडायला की नाही की देवालाच ठाऊ आहे की नाही. स्वामिकाच गुरु भक्ती पितृवचन सेवापती. चिंतन करा महाराज. आपल्या आपण पाया पडावं. हे राक्षस होय, हे पाया पडाले, तुम्ही आम्ही का पडू नये. बर काय अजून काय म्हणणं बोला. पर्वता पावे जव मारुती वा. आपण गेला शीघ्र गती. माया केली अति निगुती बोला. तेही निश्चिती परिसावे. आणि मारुती रायाच्या अगोदर निघाले, पण वाईट वर्तीचे लोक लई लवकर जातात माऊली. बर काय बर मारुतीच्या पुढे गेलो, सुंदर आश्रम तयार केलंय. बघा महाराज काय काय केलंय बोला. तेथे जाऊन रक्षोगण केला आश्रम निर्माण. बोला. फळे जळे संपूर्ण वृक्षारोपण अतिरम्य. रक्षोगणाला सोबत घेतलंय, सुंदर आश्रम तयार केले, फळे झळे. बर काय गोड फळाचे झाड, थंडगार पाणी. बघा महाराज कपटाने केलंय आहे की नाही. तुम्ही आम्ही काय करायला बोला. आपण घेऊन अग्निहोत्र वा. तापस वेशे निशाचल. बोला. विषे उपवासी निरंतर गेले उदर खपाटी. काल नेहमी तापस वेश धारण केलं महाराज. साधू झालाय माऊली. बर काय 12 जागी टिळे लावलाय है की नाही. पोट पाटीला गेलोय माय बापू. आणि वयोव्रत रूप धारण केलंय. अजून काय केलंय नवना. माथा जटांचा संभार. वा. परिधान ताशी वल्कलांबर. बोला. भक्ती वाढल श्वशुफार अति विचित्र भासती. काय नेहमी साधू झालाय. डोक्यावर जटाचा भार, दाढी वाढलेली. बर काय डोळे आत गेलेले, भयानक रूप दिसाले. बर काय कितीतरी वर्षापासून इथं तपस्वी बसलाय की काय असं बघणाऱ्याला वाटालंय. खवळ हात हात लिंग लिंग बुडाले केसात. वावा. प्रस्थ रूप तेथ जप करीत एकाग्र. काक केस हात हात
आणि लिंग बुडाले केशात वानप्रस्थ रूप धारण केलंय महाराज. बरं काय मोठी उमराची माळ घेतलंय मामा. काही काही लोकांना सवय होती, आता राहिली नाही. रोडवर चौकातच बसाव आणि चौकातच बसून गाठ्या करत बसाव. येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यावर नजर ठेवाव, है की नाही महाराज. तसा एक कार्यक्रम होता आणि तिथं बसून काय करायला बोला. हाती घेऊन जपमाली बोला बुबुळे नेली भवयांतरी अय्या. तैशी खेतरी मुद्रा लाविली तैशी शैली दिसत आहे. हातामध्ये मोठी माळ घेतलंय, डोळे बुबुळ असणारे आत नेले महाराज. खेचरी मुद्रा लावलंय आणि त्या ठिकाणी जप करत बसलोय. बरं काय मारुतीची वाट बघत बसलोय. काय केलंय बोला. हालोनिया वज्रासना करोनिया एकाग्र मन भगवत धरोनी ध्यान वावा पाये आगमन कपीचे सज्जन वज्रासन घातलंय. बरं काय आणि जपमाळ हातात धरलंय. बगड्यासारखं बगडा माहित आहे माय. बरं काय मनाला स्थिर केलंय, एकाग्रता केलंय. बघा माऊली, चांदोळ्यामध्ये मला वाटलंय लोक पब्लिक श्रोते सज्जन मायबाप राहतात की नाही की वाटलंय. लई गावामध्ये पब्लिक कमी व्हायली, पण या गावामध्ये लय समाधान वाटलं मला. इकडे बघा मारुतीरायाच्या उजव्या हाताकडेही डाव्या हाताकडेही समोरही आणि बाजूलाही. बरं काय थवेच्या थवे बसले. मायबापा हो, हे पवित्र गाव आहे. इथं महादेव परमात्म्याचा कृपा आशीर्वाद आहे. मग इथं चांगल्या विचाराचे लोक राहणार महाराज आणि म्हणून हा बळकवत ध्यान धरलंय. बरं काय आणि मारुतीरायाचं आगमन बघालंय. काय केलंय बोला. उदका माझी आसे बकम वा. पैसा कोणी सात्विकम बोला. वाशी पुण्य श्लोक ऐसा देख दिसतसे. बगड्याच्या 3 वया दिल्या, 2 वया झाल्या महाराज. उदकामध्ये कोणी साधू उभा टाकलाय की काय पाण्यामध्ये. बगडा उभा टाकते माय, एका पायावर उभा टाकते, एक पाय वर घेते पोटाला, आहे की नाही. ते जलचरपराणी म्हणतात कुठला तरी साधू आलाय, एकाग्रता धारण केलाय, आपण त्याचं दर्शन घ्यावं. आता या जगामध्ये लय साधू झाले मामा. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत करायले तर वाईट कर्म करायले. तसला हा काळनेमी आहे बगड्यासारखा. आणि ते पाण्यातल्या मासोळ्या बगड्याला साधू म्हणून दर्शन घ्यायला येतात. काय होते बोला. मत्स्य आली आई दृष्टी तळी गट्ट कावणी सगळा गिळी वा. देवी राक्षस कपट मेली बोला. कपी आगमन शैली पाहतसे. हा पाण्यातला बगडा उभा टाकलेला मासोळ्या दर्शनाला आल्या की डोळे उघडायचं, आपली मान खाली करायचं चोंचं आणि त्या चोंची वाट मासोळीला धरायचं आणि वर करून गट पुण्या गिळून घ्यायचं, आहे की नाही. असे साधू आता मामा आताही हेच अवस्था आहे. साधू कोणाला म्हणावं हे बी जमणं आले, आहे की नाही. विश्वास तरी कसं करावं माऊली. बरं काय आणि विश्वास करायचं झालं तर त्या साधूची ओळख झाली पाहिजे. आणि बगर ओळखीचा विश्वास केल्यावर लय अवघड आहे. या मासोळ्याची त्याच अवस्था झाली. काय नेहमी त्याच प्रकारचा आहे बोला. तम दक्षिण दिशेच्या भागी वा. जैशी मुस होतीली आगी की नक्षत्रांचा पुंज स्वर्गी बोला. दिशे वेगी धावत आणि तेवढ्यामध्ये दक्षिण दिशेकडून लाल बुंद असणारा त्या ठिकाणी मोठा गोळा दिसू लागला. बरं काय बाळ सूर्य उदयाला पैसा पैसा तसे दादूला शेष फनावणी निष्ठला जरा मनी निघाला तर रावया. सज्जना मला पाहत असाचा सूर्य सकाळचा सूर्य निघते लाल बंद तशा प्रकारचा दादूला शब्द कोणाला येते महाराज. मारुतीरायाला. दुसऱ्याच्या गावात जाऊन
दुसऱ्याला मारून तिथली वस्तू घेऊन येणाऱ्याला दादूला म्हणतात. है की नाही महाराज? उगाच कोणाला म्हणता येईना. आणि मग त्या प्रकारचं मारुती राय आले. काय नेहमी बघालाय काय होते बोला. ऐसे उड्डाण कपिनाथा बोला. आले पर्वताचे माथा देखता कांत राक्षस चित्ता धीर सर्वथान धरवे. आणि अशा प्रकारचं मारुती रायाची उडी पर्वताच्या माथ्यावर आली. काळनेमीनं बघितलंय माय वाईट वर्तीचा साधू होता. थरथर 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 कापालाय. बोबडी वळाली. का वळणार महाराज? वाईट विचार आहे. बोला माऊली. डोळा पडली झांपडी बरं. वळली वेगळी वा. पडली मनाची मुरकुंडी नावेक पवंडी त्याशी आली. डोळ्याला झापडी पडली काळनेमीच्या झालेल्या साधूच्या. खोटा साधू खऱ्या साधूला बघलाय आणि डोळ्याला झापडी पडली. डोळे चोमाळाले. मनाची मुरकुंदी वळली. मन विचार करणं आले महाराज. अंगाला घाम आला आणि थरथर कापालय. का कापालय? कारण वाईट वर्तीच्या पार्टीत आहे. मामा चांगल्या पार्टीत आहे का? नाही. म्हणून ही अवस्था झाली. संगत चांगल्याची धरावं, वाईटाची अजिबात नाही. बोला. मागसावर होनी पायी वा. विचारोनी आपुलेच्या देही बोला. मने मज झाले काही वा वा. ठाव नाही कार्याची. आणि मग काय नेहमी सावध झाला. मनावरती विचार करू लागला. मला काय झालं असं? माझी अवस्था काय झाली? मी कशासाठी आलो? माझं कार्य काय? मी कार्य विसरलो. पोती आहे काय आल्या मामा आणि बाजूला जाऊन झोपल्यावर आपलं कार्य सिद्धीला जाईल का? अजिबात नाही महाराज. बरं काय नाही मी विचार केला. काय केलंय बोला. सकाळ जन्मांचे निज सारा वा. मला जोड आले साकारे. बोला. आणि मी तुझी तपा मरा स्वहित विचार ना करे. काय नाही मी मनात विचार करत आहे. सकळ जन्माचे निजसार. आतापर्यंत जेवढे जन्म झाले त्याचा निजसार जोडू आलेला आहे. म्हणजे संताचं दर्शन होत आहे. मारुती रायाचं दर्शन होत आहे. बरं काय? संताच्या पाया पडल्यावर जीवाचा उद्धार होते. हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय. म्या स्वामी कार्य साधावे येथे की मुक्त व्हावे कप्याचे. बोला. ते विसरून निज कार्याते वा वा. मूर्छित चित्ते पडलो असे. काय नाही मी मनात विचार करत आहे. मी असणाऱ्या या ठिकाणी मूर्छेला येऊन पडलो. पण कशासाठी आलो? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती. स्वामीचं कार्य करायला आलो. मालकाचं कार्य करायला आलो. इथं झापडी आल्यानं जमल का? रामकथा सांगायला आल्या आणि इथं येऊन माई जवळ बसल्या आणि डकल्या लावल्यावर जमल का? जमना माय बापू. काय नाही मी सावध व्हायला. बोला. ऐसे विचारोनी मनी स्वस्त बैसला असे कपिले देखील आजुरोनी मग धावोनी तेथे आला. अशा प्रकारचं काळने मी विचार केला मनाच्या ठिकाणी आणि स्वस्त बसलो महाराज. मारुतीरायाची नजर गेली साधूकर. बघा महाराज, संत दिसले की भक्त धावच घेतात. मारुतीराया धावत चालले. जाऊन काय केले? गुरुनी देखील तापस वा. ऐशी कपीचे मानस. सर्वांगी उल्हास वा वा. तीन मनास ते खाला. गुरुनी देखील तापस. कोण बघलंय बाबा? मारुतीरायानं. कोणाला बघलंय? तपस्वीला बघितलंय. बर काय? भरला सर्वांगी उल्हास. संताला बघल्या बघल्या सर्वांगाने उल्हास आला. धाव घेतली महाराज. कशासाठी? दर्शनासाठी. उजळलिया भाग्याता अवघी चिंता वारली. हनुमान श्रीराम किंत
चराचर वा वा. येथे सर्वदा साचार प्रेमा थोर श्रीरामी. थोडस चिंतन करा. मारुतीला असणारा रामाचा किंकर आहे. चरामधले राम बघत आहे. तुम्हाला आम्हाला आमच्या मायबापातला राम कळला. मामा जन्म दिलेल्या मायबापाला विचारायला तयार नाही. मारुती राया जगातल्या भूतमात्रामध्ये राम बघू लागलेत. मारुती रायाचा एक विचार आहे, ध्यानात ठेवा. ज्ञानेश्वरी मध्ये 12व्या अध्यायात एक ओळी आहे, 13व्या श्लोकामध्ये, हे ईश्वरचे माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर तो झाला. ही अवस्था मारुती रायाची आहे बर काय. आणि अंतू बाहेरू चोकाळू, सूर्य जैसा उज्जाळू, अंतत्वर तिचा पायाळू देखण्या जैसा. ही अवस्था मारुती रायाची आहे. माय काय नेहमी म्हणून गेले नाही, काय नेहमी कळालाही नाही, साधू म्हणून चालले बर काय. धाव घ्याले बोला महाराज. ज्याची जैसी अंतर्वृत्ती ते जगाते तैसेची देखती. वा. तेही विषयींची उपपती. वा रे वा. लोक संपत्ती परिसावी. ज्याची जैसी अंतरवर्ती बर काय. ज्याचं जसं अंतकरण आहे ते तैसेची जगा देखती. माऊली ते तशा प्रकारचं जगाला बघताय. म्हणजे मारुती रायाचं अंतकरण काय आहे, रामचंद्र प्रभू. म्हणजे ईश्वर कसं दिसल मारुती रायाला, रामच दिसल मामा. बरोबर आहे ना. गाढवामध्ये राम, माणसात राम, डुकरात राम. ही अवस्था कोणाची झाली, मारुती रायाची. तुमची आमची झाली नाही महाराज बर काय. सज्जनराव मायबापो, हे चांदोळा नगरी म्हणजे पवित्र नगरी आहे. कितीतरी वर्षापासून इथं अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. इथले वक्ते सुद्धा फार विद्वान आहेत महाराज. श्रोते वक्त्यापेक्षा विद्वान आहेत. मला अनुभव आहे. आणि म्हणून मायबापो, तुम्ही आम्हाला प्रेमानं बोलवल्या. आमचे शिवभक्त पारायण सूर्यकांत पाटील चांदोळकर आणि आमचे मित्र मोतीराम पांचाल यांनी आम्हाला निमंत्रित केलं. आणि म्हणून आम्ही इथं आल्यावर माना सन्मानानं तुम्ही आम्हाला सेवा दिल्या. मी तुमचा आभारी आहे महाराज. झालेली सेवा म्हणण्यापेक्षा करून घेतलेली सेवा मारुती रायाच्या चरणावर समर्पित करून सेवेला पूर्ण येरा. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. कपिवल्य महारुद्र हनुमान की जय. यानंतर वाचकाची सेवा भागवत पांचाळ दिग्रसकर यांनी करतील. सूचकाची सेवा राम महाराज हिबटकर या लवकर.